डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः आपल्या उद्योजकांसाठी. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSMEs आणि त्यांचे बौद्धिक संपदा हक्क, ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा IPR म्हणतो. आपल्याकडे यावर काही खूप सविस्तर माहिती आहे, म्हणजे सरकारी योजना आहेत, रॅम्पसारखी योजना आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांसाठी याचे नेमके काय फायदे आहेत हेही आहे. तर आज आपलं ध्येय अगदी सोप्पं आहे. हा जो IPR सारखा किचकट वाटणारा विषय आहे तो सोप्पा करायचा, एका लहान उद्योजकाच्या नजरेतून याचा अर्थ काय हे समजून घ्यायचं. हो, आणि मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. कारण अनेकदा MSMEs IPR कडे कसं बघतात, तर एक कायदेशीर अडथळा किंवा मोठा खर्च. पण खरं तर ते एक प्रचंड शक्तिशाली व्यावसायिक साधन आहे. आज आपण हेच पाहणार आहोत की ही केवळ कायद्याची चर्चा नाहीये. ही व्यवसायाच्या म्हणजे स्ट्रॅटेजिक वाढीची आणि नवनिर्मितीच्या संरक्षणाची चर्चा आहे. चला तर मग सुरुवातच एका उदाहरणाने करूया, म्हणजे सोपं जाईल. समजा पुण्यात एक लहान इंजिनिअरिंग फर्म आहे. नाव घेऊया ऊर्जाटेक. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन, कमी खर्चाचा आणि सौर ऊर्जेवर चालणारा पाण्याचा पंप बनवलाय. कल्पना तर उत्तम आहे, पण त्यांना एक भीती आहे की मोठ्या कंपन्या हे बघतील आणि लगेच त्याची नक्कल करतील. मग अशा परिस्थितीत ऊर्जाटेक सारख्या कंपनीने काय करावं? हां, अगदी योग्य प्रश्न आहे. आणि खरं तर हजारो MSMEsची हीच समस्या आहे. आणि इथेच सरकारची रॅम्प सारखी योजना चित्रात येते. RAMP म्हणजे रेझिंग अँड ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स. ही योजना 30 जून 2022 रोजी सुरू झाली. आणि विशेष गोष्ट म्हणजे याला जागतिक बँकेकडून $500 दशलक्ष अर्थसहाय्य मिळालं आहे. $500 दशलक्ष ही तर खूपच मोठी रक्कम आहे. म्हणजे काय सरकार MSMEsना थेट पैसे देणार आहे का यातून? नाही, इथेच खरी गंमत आहे. रॅम्प योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत देणं नाहीये, तर MSMEsची क्षमता वाढवणं, ज्याला आपण कपॅसिटी बिल्डिंग म्हणतो, तो आहे. म्हणजे त्यांना बाजारपेठ कशी मिळवायची, नवीन तंत्रज्ञान कसं वापरायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या ऊर्जाटेक सारख्या कंपन्यांना त्यांच्या नवनिर्मितीचं संरक्षण कसं करायचं याचं मार्गदर्शन करणं. ही योजना UK सिन्हा समितीच्या शिफारशींवर आधारित आहे. त्यामुळे याचा पाया खूप विचारपूर्वक रचलाय. अच्छा, म्हणजे रॅम्प योजना ऊर्जाटेकला फक्त मासे देत नाही, तर मासेमारी कशी करायची हे शिकवते. अगदी, तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलंय. बरं, मग त्यांच्या मूळ समस्येवर येऊया. नक्कल होण्याची भीती. इथेच IPR येतो का? पण IPR म्हणजे नक्की काय? हा शब्दच खूप मोठा आणि गोंधळात टाकणारा वाटतो. सोप्या भाषेत सांगते, IPR म्हणजे तुमच्या कल्पनेला, तुमच्या निर्मितीला दिलेलं कायदेशीर संरक्षण. म्हणजे बघा, जशी तुम्ही तुमच्या घराची किंवा जमिनीची नोंदणी करता, हो. तशीच तुमच्या बौद्धिक संपदेची नोंदणी करता येते. ही संपदा दिसत नाही, तिला हात लावता येत नाही, म्हणून तिला अमूर्त मालमत्ता म्हणजे इनटँजिबल ॲसेट म्हणतात. पण तिचं मूल्य प्रचंड असू शकतं. ठीक आहे, हे इंटरेस्टिंग आहे. मग ऊर्जाटेकच्या बाबतीत ते त्यांच्या पंपाचं काय काय संरक्षित करू शकतात? मला वाटतं सगळ्यात जास्त ऐकिवात येणारा शब्द म्हणजे पेटेंट. ते त्यांच्या पंपाचं पेटेंट घेऊ शकतात का? नक्कीच. त्यांच्या पंपाची जी नवीन कार्यपद्धती आहे, म्हणजे ज्या तंत्रज्ञानामुळे तो कमी खर्चात जास्त पाणी उचलतो, त्या शोधाचं म्हणजे इन्व्हेन्शनचं ते पेटेंट घेऊ शकतात. आणि एकदा पेटेंट मिळालं की 20 वर्षांसाठी त्यांच्या परवानगीशिवाय इतर कोणीही तसा पंप बनवू, वापरू किंवा विकू शकत नाही. इथे तुम्ही शोध हा शब्द वापरलात. मी ऐकलं आहे की शोध म्हणजे इन्व्हेन्शन आणि आविष्कार म्हणजे डिस्कव्हरी. यात फरक असतो. तो नेमका काय आहे? खूपच उत्तम प्रश्न. बघा, एडिसननी बल्बचा शोध लावला. तो एक इन्व्हेन्शन होता. कारण आधी बल्ब अस्तित्वात नव्हता, त्यांनी तो तयार केला. बरोबर. पण गुरुत्वाकर्षण आधीपासूनच अस्तित्वात होतं. न्यूटनने ते फक्त शोधून काढलं. तो डिस्कव्हरी होता. निसर्गात आधीपासूनच असलेल्या गोष्टीचा पेटंट मिळत नाही, पण नवीन मानवनिर्मित आणि औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त गोष्टीचा पेटंट मिळू शकतं. समजलं. क्लिअर झालं. म्हणजे ऊर्जाटेकनी त्यांच्या पंपाच्या तंत्रज्ञानाचं पेटंट घेतलं, पण त्यांच्या कंपनीचं नाव आहे ऊर्जाटेक आणि त्यांचा एक विशिष्ट लोगो आहे. त्याचं काय? त्यासाठी आहे ट्रेडमार्क. ट्रेडमार्क म्हणजे तुमच्या ब्रँडची ओळख, तुमचं नाव, लोगो किंवा एखादी टॅगलाईन. ट्रेडमार्कमुळे ग्राहकांना बाजारात तुमचा माल पटकन ओळखता येतो.
एकदा नोंदणी केली की ते 10 वर्षांसाठी वैध असतं आणि त्यानंतर तुम्ही ते रिन्यू करू शकता. यामुळे ऊर्जाटेक नावाने दुसरी कोणतीही कंपनी पंप विकू शकणार नाही. छान. आता तंत्रज्ञान सुरक्षित झालं, नावही सुरक्षित झालं. समजा त्यांनी त्यांच्या पंपाचं डिझाईन खूप आकर्षक आणि वेगळं बनवलं असेल, जे दिसायला खूपच युनिक आहे. त्याचंही संरक्षण करता येतं का? हो, त्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन रजिस्ट्रेशन करता येतं. हे उत्पादनाच्या बाह्य स्वरूपाचं म्हणजे ते दिसायला कसं आहे याचं संरक्षण करतं. महाराष्ट्रातील फर्निचर निर्मात्याच्या खुर्चीचं विशिष्ट डिझाईन असो किंवा ऊर्जाटेकच्या पंपाचा आकार असो, याचं संरक्षण होऊ शकतं. याची मुदत 15 वर्षांपर्यंत असू शकते. वाव! म्हणजे जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी संरक्षण उपलब्ध आहे? याशिवाय आणखी काही प्रकार आहेत का? हो आहेत ना. उदाहरणार्थ कॉपीराईट. हे मूळ कलाकृती, साहित्य, संगीत किंवा सॉफ्टवेअरसाठी असतं. समजा ऊर्जाटेकने त्यांच्या पंपासाठी काही विशिष्ट सॉफ्टवेअर लिहिलं असेल किंवा माहिती देणारा मॅन्युअल बनवलं असेल, तर त्यावर त्यांचा आपोआप कॉपीराईट असतो. आणि एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रेड सिक्रेट. ट्रेड सिक्रेट म्हणजे एखादं व्यावसायिक गुपित? अगदी बरोबर. जसं एखाद्या प्रसिद्ध शीतपेयाची रेसिपी, याची कुठेही औपचारिक नोंदणी करावी लागत नाही. ते गुपित म्हणूनच जपलं जातं. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गोपनीयतेचे करार म्हणजे नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट्स करून याचं संरक्षण करतात. हे सगळं खूपच व्यापक आहे, पण मला एका वेगळ्या प्रकाराबद्दल विचारायचं आहे, ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे. भौगोलिक मानांकन किंवा GI टॅग. हे ऊर्जाटेकसारख्या कंपनीला लागू होतं का? नाही. आणि हाच यातला महत्वाचा फरक आहे. पेटंट, ट्रेडमार्क हे वैयक्तिक किंवा कंपनीच्या मालकीचे असतात. पण GI टॅग हा संपूर्ण समाजाला किंवा प्रदेशाला मिळतो. तो एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा त्याच्या भौगोलिक उगमाशी जोडतो. उदाहरणार्थ? जसं की पैठणी साडी किंवा हापूस आंबा. हे टॅग कोकणातील आंबा उत्पादकांना किंवा पैठणमधील विणकरांना त्यांच्या उत्पादनाची वेगळी ओळख आणि चांगली किंमत मिळवून देतात. GI टॅगमुळे त्या संपूर्ण समुदायाचा फायदा होतो. आता चित्र स्पष्ट झालं. चला, पुन्हा ऊर्जाटेककडे येऊया. त्यांनी ठरवलं की आपल्या ब्रँड नावाचा ट्रेडमार्क घ्यायचा. पण ही प्रक्रिया नेमकी कशी असते? खूप किचकट आणि वेळखाऊ असते का? सुरुवातीला तशी वाटू शकते, पण तिचे टप्पे ठरलेले आहेत. सर्वात आधी तुम्ही जे नाव किंवा लोगो निवडला आहे तो आधीच कोणी वापरला आहे का याचा शोध घ्यावा लागतो. म्हणजे सर्च करावा लागतो? हो. त्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. मग सरकारी कार्यालयात त्याची तपासणी होते. जर सगळं ठीक असेल तर तो ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित होतो. एक मिनिट, जर्नलमध्ये का प्रकाशित होतो? जेणेकरून जर कोणाला त्यावर हरकत घ्यायची असेल तर त्यांना संधी मिळावी. समजा दुसऱ्या एखाद्या कंपनीला वाटलं की हे नाव त्यांच्या नामाशी मिळतं-जुळतं आहे, तर ते हरकत घेऊ शकतात. अच्छा. जर साधारण 4 महिन्यात कोणी हरकत घेतली नाही तर नोंदणी प्रमाणपत्र मिळतं. या प्रक्रियेला साधारणपणे 12 ते 18 महिने लागतात. आणि MSMEसाठी चांगली गोष्ट ही आहे की सरकारी शुल्क कमी असतं. बरं, म्हणजे थोडा वेळ लागतो पण प्रक्रिया शक्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. समजा ऊर्जाटेकने पेटंट, ट्रेडमार्क सगळं मिळवलं. आता या कागदांचं करायचं काय? यामुळे त्यांचा व्यवसाय प्रत्यक्ष कसा वाढेल? इथेच याचं खरं सामर्थ्य दिसून येतं. यालाच मॉनिटायझेशन किंवा व्यावसायीकरण म्हणतात. पहिला आणि सर्वात सोपा मार्ग आहे परवाना देणे म्हणजे लायसन्सिंग. समजा ऊर्जाटेक फक्त महाराष्ट्रात उत्पादन करू शकते, पण बिहारमधील एका कंपनीला त्यांचे पंप तिथे बनवून विकायचे आहेत, तर ऊर्जाटेक त्यांना परवाना देऊन प्रत्येक पंपाच्या विक्रीवर रॉयल्टी मिळवू शकते. स्वतः काहीही न करता कमाईचा एक नवीन स्रोत सुरू होतो. अरे वा! म्हणजे स्वतःची फॅक्टरी न टाकता दुसऱ्या राज्यात आपला व्यवसाय वाढवता येतो. ही कल्पनाच भारी आहे. पण यात धोका नाही का? म्हणजे त्या कंपनीने गुणवत्ता चांगली नाही ठेवली तर? नक्कीच धोका आहे. म्हणूनच परवाना करार म्हणजे लायसन्सिंग अग्रीमेंट खूप महत्त्वाचा असतो. त्यात गुणवत्तेचे निकष, विक्रीचे आकडे आणि इतर सर्व अटी स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. त्यामुळे तुमच्या ब्रँडचं नाव खराब होण्यापासून संरक्षण मिळतं. ठीक आहे, हा झाला एक मार्ग. दुसरा कोणता? दुसरा मार्ग अनेकांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. तो म्हणजे बौद्धिक संपत्तीला तारण म्हणून वापरणं. काय म्हणताय? तारण म्हणून? हो. विचार करा, ऊर्जाटेकला व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज हवंय, पण त्यांच्याकडे तारण ठेवायला महागडी मशिनरी किंवा जागा नाही. पारंपरिक बँक त्यांना कर्ज देण्यास कदाचित नकार देईल, पण IPRमुळे त्यांचा पेटंट हीच त्यांची अमूर्त मालमत्ता बनते. आता ते बँकेला सांगू शकतात, आमच्या या पेटंटचं मूल्यांकन 50 लाख रुपये आहे, यावर आम्हाला कर्ज द्या. अचानक त्यांच्या कल्पनेला आर्थिक पाठबळ मिळतं. हे तर अविश्वसनीय आहे.
म्हणजे फक्त कल्पना आणि त्याच्या संरक्षणाच्या जोरावर बँकेकडून पैसे मिळू शकतात. याने तर अनेक लहान उद्योजकांचे प्रश्न सुटतील. अजून काय करता येतं? ते तंत्रज्ञान हस्तांतरण करू शकतात, म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. एखाद्या मोठ्या कृषी उपकरणं बनवणाऱ्या कंपनीसोबत भागीदारी करून त्यांचं तंत्रज्ञान मोठ्या स्तरावर पोहोचवू शकतात. किंवा शेवटचा पर्याय म्हणजे पेटंटची थेट विक्री. जर ऊर्जा टेकला वाटलं की या पंपावर पुढे काम करण्यापेक्षा दुसऱ्या नवीन शोधावर लक्ष केंद्रित करायचे, तर ते आपलं पेटंट दुसऱ्या कंपनीला विकून एकरकमी मोठी रक्कम मिळवू शकतात. म्हणजे एकंदरीत याचा अर्थ असा आहे की IPR हे केवळ संरक्षणाचं ढाल नाही, तर ती एक तलवार सुद्धा आहे, जिचा वापर करून तुम्ही व्यवसायात पुढे जाऊ शकता. हे कमाई करून देऊ शकतं, भागीदारीच्या संधी निर्माण करतं आणि व्यवसायाला नवीन बाजारपेठांमध्ये पोचवतं. आणि रॅम्प योजनेचा जो उद्देश आहे, बाजारपेठेत पोच वाढवणं, त्याला हे थेट पूरक आहे. अगदी अचूक. आणि म्हणूनच MSMEनी याकडे केवळ एक कायदेशीर प्रक्रिया म्हणून न पाहता एक व्यावसायिक धोरण म्हणून पाहिलं पाहिजे. आणि चांगली गोष्ट ही आहे की भारतामध्ये पेटंट कायदा 1970, ट्रेडमार्क कायदा 1999 यांसारखी मजबूत कायदेशीर चौकट उपलब्ध आहे, जिचा उद्योजकांनी पुरेपूर फायदा घ्यायला हवा. मला एका कोल्हापूरच्या उद्योजकाची गोष्ट आठवते. त्यांनी त्यांच्या कोल्हापुरी चप्पलच्या एका विशिष्ट डिझाईनची नक्कल करणाऱ्या मोठ्या कंपनीविरुद्ध केस लढली आणि जिंकली. खरंच? हो, केवळ कारण त्यांनी त्याचं इंडस्ट्रियल डिझाईन रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं. त्या एका कागदामुळे त्यांचा संपूर्ण व्यवसाय वाचला. ही गोष्ट ऐकून याचं महत्त्व आणखीनच अधोरेखित होतं. आजची ही माहिती नक्कीच विचारांना चालना देणारी आहे. आपल्या स्रोतांमध्ये संशोधन आणि विकास संस्थांसोबत म्हणजे R&D इन्स्टिट्यूशनसोबत सहयोग करण्याचाही उल्लेख आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो. स्वतःच्या कल्पनांचं संरक्षण करणं तर महत्त्वाचंच आहे, पण विचार करा, जर ऊर्जाटेकसारख्या लहान उद्योगाने स्थानिक विद्यापीठ किंवा संशोधन प्रयोगशाळेशी भागीदारी केली तर कोणत्या नवीन संधी निर्माण होऊ शकतील? कदाचित पुढचा मोठा शोध एखाद्या गॅरेजमधून नाही, तर ऊर्जाटेकसारखी व्यावसायिक दृष्टी आणि एखाद्या प्रयोगशाळेतील शास्त्रीय संशोधन यांच्या मिलापातून जन्माला येईल. यावर नक्की विचार करा.